आता गुंतवणूकदारांचा विचार केला तर फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे नेमकं कोणत्या गुंतवणूकदारांसाठी आहे? सगळ्यांनी याचा विचार ते करू शकतात? मग ट्रेंड इज युअर फ्रेंड. सो यू कॅन से की मोमेंटम इज मेनली ऑन दॅट पॅरामीटर की बघितलं जातं. अगदी 4-4, 5-5 वर्ष देखील अंडर परफॉर्मन्स येऊ शकतो एखाद्या स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंग मध्ये. त्यामुळे मल्टी फॅक्टर केलेलं नक्की चांगलं. एका फॅक्टर मध्ये इन्व्हेस्ट करणं हे जास्त योग्य आहे का मल्टी फॅक्टर असा पण काही मग ऑप्शन असतो? माझी स्टाईल थोडी अग्रेसिव्ह आहे म्हणून मी स्मॉल आणि मिड कॅप जास्त वेल्थ क्रिएशनसाठी प्रिफर करतो. म्हणतो की कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये ना सायकल्स येत असतात आणि तुमची सायकल चुकली तर तुम्ही त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करता. फॅक्टर इन्व्हेस्टिंग हा नेहमीच निफ्टी 50 पेक्षा जास्ती परतावा देतो का काही वेळा तो अंडर परफॉर्मही करतो? आणि तो जर केला अंडर परफॉर्म तर तो किती काळासाठी करू शकतो? सो तुमचं ते टायमिंग चुकीचं झालं म्हणून ऍसेट क्लास चुकला असं नाही, तर तुमची मार्केट सायकल किंवा तो ट्रेंड आयडेंटिफाय करणं चुकलं तर मग तो व्हॅल्यू ट्रॅप म्हटला जाऊ शकतो, कारण तो तिथून परत खाली पडलाय. बरोबर. सो हे खूप ट्रिकी आहे, म्हणून एका फॅक्टरवरती अवलंबून राहू नये. भारताचा विचार केला तर स्मार्ट बीटा इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी प्रत्येक गुंतवणूकदारांनी या तपासून बघायला पाहिजे? भारतात आता जवळपास 17-18% पॅसिव्ह फंडांमध्ये गुंतवणूक झाली टोटल ऍसेट्स बेसच्या. आता SIF, PMS, AIF, इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग, स्मार्ट बीटा इन्व्हेस्टमेंट चालल्यात. ह्या सगळ्या गोष्टींकडे अजून गुंतवणूकदारांचं लक्षच गेलं नाही. पुढची 10-15 वर्षांचा जर विचार केला तर फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे येत्या काळात ट्रेंड म्हणून वाढेल, फॅशन म्हणून वाढेल का ते एक कुठेतरी तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ मजबूत करण्याचा पण एक अविभाज्य भाग म्हणून बघतील लोक? अजून अनेक नवीन प्रॉडक्ट्स उदयाला आलेली आहेत जी लोकांना सुटेबल असू शकतात, त्यांच्या ऍस्पिरेशनना पुरेशी ठरू शकतात. तिकडे त्यांनी नक्की लक्ष दिलं पाहिजे. अजूनही लोक स्वतःच्याच त्या विश्वात आहेत की म्युच्युअल फंड इज गुड इनफ. गेल्या काही वर्षात इंडेक्स फंड्स आणि ETF हे लोकप्रिय झालेले आपल्याला दिसत आहेत. तर अचानकच फॅक्टर इन्व्हेस्टिंगची चर्चा सुरू झालेली आहे, स्मार्ट बीटा आणि फॅक्टर इन्व्हेस्टिंग. तर हे फॅक्टर इन्व्हेस्टिंग नेमकं काय असतं? ते कोणत्या इन्व्हेस्टरसाठी आहे? म्हणजे नवशिक्या गुंतवणूकदारांनी काय करावं? आधी आपला पोर्टफोलिओ कोर बिल्ड करावा का फॅक्टर इन्व्हेस्टिंग कडेही वळावं? तसंच जे सीझन आहेत त्यांनी काय नेमकं करायला पाहिजे? तर या सगळ्या मुद्द्यांवर या भागात आपण बोलणार आहोत, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बक्स पॉडकास्ट मध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शाह. नमस्कार विपुल, पहिला प्रश्न अगदी बेसिक तोच येतो, फॅक्टर इन्व्हेस्टिंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग हे दोन प्रकार आपल्याला माहिती आहेत, यावर आपण एपिसोडही केलेले. तर या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी फॅक्टर इन्व्हेस्टिंग येतं? ह्याच्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली फॅक्टर इन्व्हेस्टिंग आणि स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंग कंबाईंड दोन्हींच्या मध्ये आहे. फॅक्टर इन्व्हेस्टिंग काय, तर एखाद्या विशिष्ट फॅक्टरच्या बेसिसवरती तुम्ही गुंतवणूक करता. तो फॅक्टर काही असू शकतो. तो फॅक्टर थोडा थोडी ब्रॉड बेस्ड कन्सेप्ट आहे. स्टाईल बेस्ड इन्व्हेस्टिंग पण याच्यात येऊ शकतं की एखादा इन्व्हेस्टर व्हॅल्यू ओरिएंटेड इन्व्हेस्टर असतो, कोणी ग्रोथ ओरिएंटेड असतो, तर कोणी मोमेंटम ओरिएंटेड गुंतवणुकीवरती भर देतो. सो हे सगळे फॅक्टर्स झाले आणि ह्याच्यात फंड मॅनेजरला खूप डिस्क्रिशन आहे ऍक्च्युली बघायचं झालं. पण जेव्हा मी स्मार्ट बीटा कन्सेप्ट आणतो तेव्हा काय होतं, तर स्मार्ट बीटा इज रूल बेस्ड इन्व्हेस्टिंग. म्हणजे रूल ह्या फॅक्टर्सना एका स्पेसिफिक रूल बुक मध्ये जर का मी मांडलं आणि त्याचा एक इंडेक्स बनवला तर तिथे तो स्मार्ट बीटा इन्व्हेस्टमेंट कपल्ड विथ फॅक्टर इन्व्हेस्टिंग येईल. सो जेव्हा आपण पॅसिव्ह फंड घेतो तेव्हा फोकस कशावरती आहे, तर मला ब्रॉड बेस्ड इंडेक्स मध्ये एक्सपोजर घेता हवं आणि ते कमीत कमी कॉस्टला घेता हवं. ऍक्टिव्ह करत असताना मी काय करतो, तर इंडेक्सच्या वेटेजेसमध्ये त्या कॉम्पोनंट्सच्या वेटेजेसमध्ये बऱ्यापैकी बदल करतो बेस्ड ऑन माय अनालिसिस अँड थेसिस जर का मी बघितलं तर. सो ह्याच्यात मी जेव्हा रूल्स आणतो तेव्हा नॅचरली मी एक असं म्हणेन की नॅरो सेट ऑफ रूल्समध्ये ते फंक्शन करतो. सो नॅचरली मला खूप ऍक्टिव्ह राहण्याची गरज नाही. ऍट द सेम टाइम मी इतका पॅसिव्ह पण नाही, मी काहीच करणार नाही असे नाही. सो ऍक्टिव्ह मध्ये थोडे कॉस्ट इन्व्हॉल्ड आहेत, थोडी ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे, फंड मॅनेजरला डिस्क्रिशन आहे. त्याच्या तुलनेत स्मार्ट बीटा हे रूल बेस्ड होईल. त्यामुळे आपण असं म्हणू की हे रूल बेस्ड जे पॅसिव्हचं फंक्शन आहे आणि ऍक्टिव्हची फ्लेक्झिबिलिटी, तर रूल बेस्ड ऍक्टिव्ह म्हणूयात आपण याला स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंगला. बरं, म्हणजे ETFचा असा मी सुरुवातीला उल्लेख केला की गोल्ड सिल्वरची जी काही रॅली आली त्याच्यामुळे ETFला खूप डिमांड होती.
इव्हन इंडेक्स फंडची पण खूप चर्चा होती. तर ही अचानक चर्चा सुरू झालेली आहे फॅक्टर इन्व्हेस्टिंगची का ती आहेच आहे? काय दिसतंय तुला? ऍक्च्युली फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे पूर्वीपासून म्हणजे मी जसं म्हणतो तसं बेंजामिन ग्रॅहम जे वॉरेन बफेट पण त्यांना एक प्रकारे गुरु मानायचे आणि त्यांचं पुस्तक आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. बरं. सो व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हे खूप एज ओल्ड कन्सेप्ट आहे. आता सुद्धा तू बघशील तर भारतातले काही प्रतिथयश फंड मॅनेजर प्रशांत जैन सर असतील, जे पूर्वी एचडीएफसी चे CIO होते, आता त्यांनी स्वतःचा काही फंड सुरू केलाय, किंवा शंकरन नरेन, दे आर नोन ॲज व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स. इनफॅक्ट शंकरन नरेन यांनी त्यांचा ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड अनेक वर्ष चालवलाय आणि खूप चांगले रिटर्न दिलेत. सो एखादा फंड मॅनेजर एखाद्या फॅक्टरवरती बुलिश राहून कदाचित तीच स्टाईल आयुष्यभर अवलंबतो. सो फॅक्टर इन्व्हेस्टिंग असं नाही की हे फार नवीन आहे. कन्सेप्ट आहे, पण फॅक्टर इन्व्हेस्टिंग विथ स्मार्ट बीटा कन्सेप्ट इथे मात्र थोडे नवीन गोष्टी आलेल्या आहेत. नॉर्मली आपण काय करतो तर मार्केट कॅपिटलायझेशन वरती भर देतो. हो. म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये पण परत एक फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणून कन्सेप्ट आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणूयात की प्रमोटर व्यतिरिक्त बाजारात ट्रेडेबल जो लॉट आहे त्याला फ्री फ्लोट म्हणूयात आपण. सो आत्ताचे जे निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स सारखे इंडायसेस हो. हे किंवा बरेचसे इंडायसेस हे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वरती अवलंबून आहेत. फॅक्टर इन्व्हेस्टिंग मध्ये काय होतं तर मार्केट कॅपिटलायझेशन कडे लक्ष न देता त्या स्पेसिफिक फॅक्टरला वेटेज दिलं जातं आणि त्याच्या रूल बेस्ड इन्व्हेस्टमेंट वरती हे फंड्स लॉन्च होतात. तर त्यातून गुंतवणुकीकडे बघितलं जातं. सो ही कन्सेप्ट म्हणशील तर नुसती फॅक्टर इन्व्हेस्टिंग ही मी म्हणेन की तशी जुनी कन्सेप्ट आहे, त्यांनी काही फरक पडणार नाही. पण स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंग जे आलेलं आहे जिथे रूल्स घेऊन आलेत ती मात्र डेफिनेटली नवीन कन्सेप्ट आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन्स दिसत आहेत. सी कुठलंही प्रॉडक्ट जेव्हा बाजारात येतं तेव्हा लिक्विडिटी त्याच्यात असेल व्यवस्थित आणि लोकांना त्याच्यामध्ये उत्साह असेल तर ते प्रॉडक्ट फायनान्शियल प्रॉडक्ट सक्सेसफुल ठरतं. तर आत्ता स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंगचा ट्रेंड नक्की लोकांमध्ये दिसतो. ओके. तू निफ्टी इंडेक्सचा उल्लेख केला, म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स बघितला तर मार्केट कॅपिटलायझेशन नुसार तिथे वेटेज दिलं जातं कंपन्यांना. बरोबर. तर मग याच्यापेक्षा फॅक्टर इन्व्हेस्टिंग किंवा स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंग हे कसं वेगळं आहे मग? सो आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण वेगवेगळे फॅक्टर्स समजून घेऊयात. एक व्हॅल्यू नावाचा फॅक्टर आहे किंवा क्वालिटी फॅक्टर आहे, मोमेंटम फॅक्टर आहे, लो व्होलॅटिलिटी फॅक्टर आहे. सो ह्या सगळ्या फॅक्टर्सचं एक कॉम्बिनेशन करून एक इंडेक्स बनवला जाईल. अच्छा. तर ह्या प्रकारे ते किंवा त्याला रूल्स दिले जातील की क्वालिटीला किती वेटेज द्यायचं आणि मग त्याप्रमाणे एखादा फंड मॅनेजर म्हणू शकतो की मी क्वालिटीला 50% हे वेटेज आपण थोडस अजून फोड करूया, म्हणजे क्वालिटीला म्हणजे काय आणि व्हॅल्यूला द्यायची म्हणजे काय? बरं. सो व्हॅल्यू म्हणजे काय तर एखादा स्टॉक हा लोअर व्हॅल्युएशनला ट्रेड होत असेल तर लोअर व्हॅल्युएशन म्हणजे काय, असं आपण म्हणूयात की लॉंग टर्म ऍव्हरेज एखाद्या सेक्टरचा समजा प्राइस अर्निंग रेशो आपण म्हणूयात हा साधारण 20 आहे आणि त्या सेक्टर मधले बरेचसे स्टॉक एक तर सेक्टर लेवलला तो खाली आला असं धरूयात आणि त्यातले बरेचसे स्टॉक आहेत त्यांच्या लॉंग टर्म व्हॅल्युएशनच्या खाली आहेत, मग ते प्राइस अर्निंग रेशो मध्ये असतील हा किंवा प्राइस टू बुक रेशो असेल किंवा प्राइस टू सेल्स रेशो असेल. बेसिकली व्हॅल्युएशन पॅरामीटर्स मध्ये दे आर चीप किंवा त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे शेअरची ही त्याच्या आता मार्केट प्राइस पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे असं म्हणूयात की एखाद्या शेअरची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 100 आहे पण त्याचं जो ट्रेडिंग चालू आहे ते साधारण 50 रुपयाला चालू आहे, तर तो डीपली व्हॅल्यूड स्टॉक झाला. आता हे करताना व्हॅल्युएशन पॅरामीटर्स वापरले जातील, सगळ्या गोष्टी केल्या जातील, पण बेसिकली तो स्वस्त आहे. व्हॅल्यू म्हणजे तो स्वस्त आहे. तर ह्याला आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणूयात. आता जर का क्वालिटी म्हटलं तर क्वालिटीमध्ये काय तर प्रॉफिटेबिलिटी कडे किंवा त्या कंपनीच्या रिटर्न ऑन इक्विटी किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे पॅरामीटर्स चांगले आहेत का इकडे बघितलं जाईल. अनेकदा याच्यात ग्रोथ पण महत्वाची आहे, कारण नुसतीच क्वालिटी घेऊन उपयोग नाही तर त्याच्यात ग्रोथ पण चांगली आहे का हे बघणं महत्वाचं आहे. मग अनेकदा काय चूक केली जाते तर ती कुठल्याही प्राइसला घेतली जाते. सो त्याला मार्केटमध्ये बाप म्हणतात, बाय ॲट एनी प्राइस. म्हणजे अनेकदा क्वालिटी म्हणजे तुम्हाला ग्रोथ दिसतेय, लिव्हरेज नाही आहेत त्या कंपन्या, म्हणजे कर्ज नाही आहेत त्यांच्यावरती फारसं आणि त्यांचे पॅरामीटर्स खूप छान दिसतात तर यू इन्व्हेस्ट इन टू दॅट. सो असं म्हणू शकतो की एक 4-5 वर्ष गेले क्वालिटी चालल्याच नाही. सो आता क्वालिटी म्हणजे असंही होतं फॅक्टर्समध्ये की एखादा फॅक्टर चालत नाही, व्हॅल्यू म्हणजे साधारण असं धरून चाल की 14 ते 18-19 पर्यंत व्हॅल्यू चालली नाही आणि सडनली नंतर व्हॅल्यू
स्टॉक्स झालं. दिसले. हम्म. सो एक्झाम्पल क्लासिक म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा अनेकदा काही कमॉडिटी स्टॉक्स हे बऱ्याचदा डीपली व्हॅल्यूड असतात, असं होतं. हम्म. सो व्हॅल्यू, त्याच्यानंतर क्वालिटी, त्याच्यानंतर मोमेंटम हे बऱ्याचदा टेक्निकल अनालिसिसवरती की बाबा डिमांड सप्लाय काय आहे, आणि तो नॅचरली जर का डिमांड जास्त असेल तर त्याला काही फंडामेंटल रिझन्स असतील, टेक्निकल रिझन्स असतील, पण ते शेअर सतत चढता ट्रेंड दाखवतोय. म्हणजे ट्रेंड इज युअर फ्रेंड. सो यू कॅन से की मोमेंटम इज मेनली ऑन दॅट पॅरामीटर की बघितलं जातं. त्याच्यानंतर असतं लो व्होलॅटिलिटी. सो देर आर फ्यू सेक्टर्स ऑर फ्यू स्टॉक्स जे आयुष्यात अगदी तुला स्टेबल कंपाऊंडिंग देत राहतात. म्हणजे अगदी त्यांच्यात फारशी व्होलॅटिलिटी किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन फार जास्त नाही. म्हणजे काय, तो इन्व्हेस्टरला एक सिमलेस एक्सपिरियन्स किंवा अनुभव देतो. आता जर का ह्या सर्व गोष्टींचं मी कॉम्बिनेशन एका रूलमध्ये सेट केलं तर दॅट बिकम स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंग. मग याच्यात मी मार्केट कॅपिटलायझेशन वरती लक्ष नाही दिलं, तर या फॅक्टर्स वरती लक्ष दिलंय. आता बघशील तर याच्यात मी म्हटलं असं की हे फॅक्टर्स मध्ये ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट आहेत ना, अनेक फंडांचे फक्त मोमेंटम फंड्स आहेत. किंवा जसं मी म्हटलं की आयसीआयसीआय प्रुडेन्शियल डिस्कव्हरी व्हॅल्यू फंड. सो स्टाईलच काय, तर व्हॅल्यू स्टाईल आहे. सो ऑलरेडी हा फंड अस्तित्वात होता. किंवा तू बघशील काही फंड म्हणायला त्यांनी सांगितलं नाही की त्यांची स्टाईल क्वालिटी आहे, पण त्यांचा क्वालिटी आणि ग्रोथ कडेच फोकस आहे. सो ते बऱ्याचदा हाय ग्रोथ, हाय प्राइस स्टॉक्स घेण्याकडे त्यांचं लक्ष आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की ग्रोथ असेल तर शेअर प्राइस वाढत राहणं, कंपनी ग्रो होत राहिली पाहिजे. सो दॅट विल फॉल इन दॅट कॅटेगरी. तर ह्या प्रकारच्या इन्व्हेस्टिंगला आपण म्हणूयात की फॅक्टर इन्व्हेस्टिंग आहे, येत आहे, जे आहे पहिल्यापासून, पण त्याला स्मार्ट बीटा रूल बुक्स किंवा रूल बेस्ड केल्यामुळे त्याच्यात एक प्रकारचा इन्व्हेस्टर्सना वेगळा अनुभव मिळू शकतो. नॅचरली ते पॅसिव्ह इंडेक्स पेक्षा थोडे अग्रेसिव्ह आहेत, कारण यू आर चेंजिंग द स्टाईल ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर पण ऍट द सेम टाइम दे कॅन ऑल्सो क्रिएट सम एक्स्ट्रा रिटर्न. आपण इंडेक्स पासून डेव्हिएट होतोय कशाला, तर एक्स्ट्रा रिटर्न्स मिळवण्यासाठी. सो वेन वी आर ट्राइंग टू सीक दॅट अल्फा, या स्ट्रॅटेजीचा फायदा होऊ शकतो. ओके. तू बोलता आता म्हणलंस तसं मग एका फॅक्टर मध्ये इन्व्हेस्ट करणं हे जास्त योग्य आहे का मल्टी फॅक्टर असा पण काही मग ऑप्शन असतो? मल्टी फॅक्टर असा ऑप्शन असतो. स्मार्ट मीटामध्ये अनेक ठिकाणी मल्टिपल फॅक्टर्सचाच ते बेनिफिट्स घेऊन गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. एका फॅक्टरचा बेनिफिट असं आहे की एखाद्या रॅलीमध्ये तो फॅक्टर तुला प्रचंड पैसा कमवून देऊ शकतो. सो तू सुपर अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल तर एखाद्या अग्रेसिव्ह ज्याच्यावरती तुझं कन्व्हिक्शन आहे त्याच्यामध्ये तू गुंतवू शकतो, आणि नशिबान असेल तर जास्त रिटर्न मिळू शकतात. पण अदरवाईज मी सजेस्ट करेन की मल्टी फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे जास्त योग्य राहील. एका फॅक्टरवरती गुंतवणूक करण्याची रिस्क अशी आहे की त्या फॅक्टरवरती अवलंबून तुम्ही आहात, आणि त्याच्यातच एक प्रकारचं मी म्हणेन की तो फॅक्टर चाललाच नाही. जसं साधारण पीएसयू बँक्स चालल्याच नाही अनेक वर्ष, म्हणजे त्या व्हॅल्यू ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट होती, आणि मग त्या केसमध्ये फंड मॅनेजरला पण खरं सांगायचं अंडर परफॉर्मन्स फेस करायला लागला. सो अगदी 4-4, 5-5 वर्ष देखील अंडर परफॉर्मन्स येऊ शकतो एखाद्या स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंग मध्ये. त्यामुळे मल्टी फॅक्टर केलेलं नक्की चांगलं. तू आता म्हणलास तोच मुद्दा येतो की फॅक्टर इन्व्हेस्टिंग हा नेहमीच निफ्टी 50 पेक्षा जास्ती परतावा देतो का काही वेळा तो अंडर परफॉर्मही करतो, आणि तो जर केला अंडर परफॉर्म तर तो किती काळासाठी करू शकतो? हे एक सायकल आहे, लक्षात घे. सो गेले 2-3 वर्ष तू बघशील तर मोमेंटम चाललंच नाहीये, आणि मग असं एक फंड हाऊस आहे की त्यांनी अनेक त्यांच्या स्कीम्स ह्या मोमेंटम बेस्ड लॉन्च केल्या, आणि दुर्दैवाने हिस्टॉरिकली असं झालं की समजा मोमेंटम 2 वर्ष नाही चाललं तर त्याच्यानंतर रॅली आली. पण यावेळेस असं झालंय समजा 3-3.5 वर्ष चाललं नाही, कारण प्रत्येक वेळेस हिस्ट्री रिपीट होईल किंवा मागे जे घडलंय तसंच घडेल असं स्टॉक मार्केटमध्ये कायम सांगितलंच जातं. सो हे जर का बघितलं तर कुठल्याही एका फॅक्टरवरती डिपेंड करून निफ्टीला आउट परफॉर्म करणं हे खूप अवघड आहे. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही हे करायला जाल तेव्हा अनेकदा निराशा पदरी पडू शकते. म्हणूनच मल्टी फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे जास्त फायद्याचं ठरू शकतं. एका फॅक्टरवरती अवलंबून राहणं हे कधीही धोक्याचं ठरू शकतं, आणि त्याची सायकल सांगता येत नाही. पण एक गमतीशीर भाग आहे, मी कायम सांगतो की जसं बंद पडलेलं घड्याळ दोनदा योग्य वेळ दाखवतं, तसं कदाचित 4-5 वर्ष तुमचा फॅक्टर चालला नाही आणि तरी तुम्ही पेशंटली इन्व्हेस्टेड असाल तर कधीतरी तो रॅली देईल, आणि त्या रॅलीमध्ये मात्र त्या फॅक्टरमध्ये एवढं एक प्रकारचं मोमेंटम बिल्ड होतं की तुमचे सगळे रिटर्न्स भरून निघतात. पण मग तो पेशन्स पाहिजे. मग इथे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची कन्सेप्ट आहे की तुम्ही अगदी दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं आणि रिवाइज करणं अपेक्षित नाही. तिथे कदाचित ती स्टाईल प्ले व्हायलाच वेळ लागतोय, आणि तो अनेक डायनामिक फॅक्टर्सवरती अवलंबून असतो. म्हणजे लिक्विडिटी ही अशी गोष्ट आहे, तू बघशील तर अनेकदा जसं आता गोल्डमध्ये
एक प्रकारचा मोमेंटम आला होता किंवा सिल्वरमध्ये मोमेंटम आला होता आणि पॅराबॉलिक राईज आला. हो. सो दॅट वॉज नथिंग बट मोमेंटम ड्रिव्हन रॅली. हम्म. ठीक आहे. त्याच्यात व्हॅल्यू नव्हती, म्हणजे सुरुवात कदाचित व्हॅल्यूनी होते, पण नंतर त्याच्यात जो पॅराबॉलिक राईज आला तो पूर्ण मोमेंटम वरती येतो. हो. आणि नंतर ते मोमेंटम गेलं. तर सिल्वर $125-130 प्रति अंश वरनं ऑलमोस्ट आता $60 घरात आलंय. सो 50% ते तुटलंय. सो असं आता जर का अशी गोष्ट घडली तर नंतर परत त्याच्यात कधी रॅली येईल हे सांगता येत नाही. म्हणून एका फॅक्टरवर गुंतवणूक करून अवलंबून राहणं हे खूप रिस्की आहे. आणि 100% मी म्हणेन की निफ्टीला तो प्रत्येक वेळेस आउट परफॉर्म करेल असं होत नाही. अंडर परफॉर्मन्स किंवा आउट परफॉर्मन्सचा पिरियड सांगता येत नाही, म्हणूनच मल्टी फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे जास्त फायद्याचं ठरेल. ओके. भारताचा विचार केला तर स्मार्ट बीटा इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी प्रत्येक गुंतवणूकदारांनी या तपासून बघायला पाहिजे? एक पहिली गोष्ट सोपी म्हणजे बऱ्याचदा मी म्हणत असतं तर रूल बेस्ड ऍक्टिव्ह आहे. मग रूल बेस्ड आलं की पॅसिव्ह आलं आणि ऍक्टिव्ह म्हणल्यानंतर ऍक्टिव्हचा साधारण आला. सो तुमचा एक्सपेन्स रेशो हा कुठेतरी सेन्सिबल लेवलला आहे का हे बघितलं गेलं पाहिजे. मला विचारशील तर तो कुठेतरी पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह फंडांच्या मधला असावा. सो पहिलं तुम्ही एक्सपेन्स रेशो चेक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट ट्रॅकिंग एरर. सो तो ज्या इंडेक्सला ट्रॅक करतोय त्या इंडेक्सच्या तुलनेत तो कसा परफॉर्म करतोय. अनेकदा असं होतं की इंडेक्सपेक्षा खूप जास्त डेव्हिएशन घेतलेलं आहे टू क्रिएट अल्फा, म्हणजे एक्स्ट्रा रिटर्न घेण्यासाठी. मग इन्व्हेस्टरचा तो माइंडसेट पाहिजे की त्याच्यामुळे व्होलॅटिलिटी येऊ शकते आणि त्याची तुमची तयारी पाहिजे. सो यू शुड ट्रॅक ऍक्च्युली की ट्रॅकिंग एरर काय आहे. तिसरी महत्वाची गोष्ट लिक्विडिटी इम्पॅक्ट येऊ शकतो. म्हणजे तुम्ही हे पण बघितलं पाहिजे की जेव्हा अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक प्रयत्न केलाय, सो निफ्टी 50 हा ब्रॉड बेस्ड लार्ज कॅपचा इंडेक्स आहे. टॉप 50 स्टॉक्स इन द युनिव्हर्स असं म्हणू शकतो बेस्ड ऑन फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन. सो तिथे लिक्विडिटी आहे. पण जेव्हा तू रूल बेस्ड इन्व्हेस्टिंगला जातो आणि त्याच्यात वेगळ्या प्रकारचं एक कन्स्ट्रक्शन करतो पोर्टफोलिओमध्ये, तेव्हा तुझं युनिव्हर्स एक्सपांड होऊ शकतं. यू मे थिंक ऑफ NSE 500 युनिव्हर्स. तर तिथे लिक्विडिटी किंवा इतर इम्पॅक्ट येऊ शकतात. सो ह्या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. प्लस कुठल्या फॅक्टरला काय वेटेजेस दिलेत. मग हा थोडा फंडाच्या साईडचा ॲट्रिब्युशनचा गोष्ट आली की इज इट मोर टिल्टेड टुवर्ड्स मोमेंटम किंवा मोर टिल्टेड टुवर्ड्स वन पर्टिक्युलर फॅक्टर. बऱ्याचदा सोपं करायला कदाचित दे मे गिव्ह इक्वल वेटेजेस टू इच ऑफ द फॅक्टर्स. पण कदाचित कधी कधी डायनॅमिकली पण विचार करतील की फॅक्टर्समध्ये त्यांना योग्य वाटतंय तिकडे ते वेटेजेस वाढवतील. ती फ्लेक्झिबिलिटी पण राहू शकते. सो ह्या सगळ्यांचा विचार तुम्ही नक्की केला पाहिजे. आता गुंतवणूकदारांचा विचार केला तर फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे नेमकं कोणत्या गुंतवणूकदारांसाठी आहे? सगळ्यांनी याचा विचार ते करू शकतात? मी म्हणेन एखादा जो अनुभवी गुंतवणूकदार आहे त्यांनी याच्याकडे नक्की डोळसपणे बघण्यास हरकत नाही. कारण त्याला आता मार्केट सायकल्सचा एक अनुभव असतो. लार्ज कॅप काय आहे माहिती आहे, मिड कॅप माहिती आहे, स्मॉल कॅप माहिती आहे. तो कदाचित फ्लेक्सी कॅप फंडांमधून याच्या मध्ये गुंतवणूक करत असतो. माझी स्टाईल थोडी अग्रेसिव्ह आहे म्हणून मी स्मॉल आणि मिड कॅप जास्त वेल्थ क्रिएशनसाठी प्रिफर करतो. सो अनुभवी गुंतवणूकदाराला हे सगळं माहिती आहे. तो कदाचित इन्व्हेस्टेड असेल एखाद्या पॅसिव्ह फंडामध्ये देखील, म्हणजे निफ्टीमध्ये पण इन्व्हेस्टेड असेल, तर त्यांनी त्याचा हा कोर पोर्टफोलिओ तसाच ठेवून एक सॅटेलाइट थीम म्हणून इकडे नक्की बघायला हरकत नाही. पण जो नवीन गुंतवणूकदार आहे त्याला मात्र म्हणेन मी की त्यांनी थोडं फ्लेक्सी कॅप ओरिएंटेड गुंतवणूक करावी किंवा इंडेक्स बेस्ड गुंतवणूक करणं योग्य राहील. कारण त्याला त्याचा एकदा अनुभव आला, एकदा त्याला गुंतवणुकीचं हे क्षेत्र कळलं, तर त्याच्यानंतर त्याला इतर सेक्टर म्हणजे फॅक्टर इन्व्हेस्टिंग मध्ये जाणं सोपं राहील. त्याचा बेनिफिट काय असतो तर फ्लेक्सी कॅप किंवा इंडेक्स बेस्ड इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही करता, प्रिडॉमिनंटली जी लार्ज कॅप बेस्ड असेल तर त्याच्यात व्होलॅटिलिटी कमी राहणार आहे. एखाद्या नवीन गुंतवणूकदाराला रिटर्न्स कमी व्होलॅटिलिटीने मिळाले, भले ते कमी मिळत तरी त्यातला जो एक अनुभव आहे तो चांगला असतो त्या प्रॉडक्टचा, त्या ऍसेट क्लासचा. मग त्याचं कन्व्हिक्शन बिल्ड होतं. म्हणून त्यांनी या प्रकारे जावं. आता जो एखादा नॉलेज घेऊन उतरला, एखादा क्वालिफाईड प्रोफेशनल आहे, त्यांनी हे सगळं समजून घेतलं, वाचलं आणि त्यांनी अगदी वयाच्या 22व्या वर्षी देखील फॅक्टर इन्व्हेस्टिंग सुरू केलं तरी हरकत नाही. पण जर का अनेकदा मी म्हणतो की कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये ना सायकल्स येत असतात आणि तुमची सायकल चुकली तर तुम्ही त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करता. सो 2013-14 मध्ये ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली त्यांनी 20-21 सालापर्यंत कदाचित रिटर्न्सच बघितले नाहीत किंवा पडझड बघितली. त्यामुळे त्यांचं म्हणणं आयुष्यात रिअल इस्टेटमध्ये पैसा बनत नाही. वास्तविक असं झालं की 20-21 नंतर
त्याच्यात चांगली रॅली आली आणि खूप पैसा बनला किंवा रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये रिटर्न्स मिळाले. सो तुमचं ते टायमिंग चुकीचं झालं म्हणून ऍसेट क्लास चुकला असं नाही, तर तुमची मार्केट सायकल किंवा तो ट्रेंड आयडेंटिफाय करणं चुकलं. आता नवीन गुंतवणूकदार जेव्हा येतो तेव्हा त्याला हे मार्केट सायकल, ट्रेंड, ऍसेट क्लासेस याचं ज्ञान नाही. मग त्यांनी अशा वेळेस जर का शांतपणे एक फ्लेक्सी कॅप किंवा लार्ज कॅप ओरिएंटेड फंडामध्ये किंवा पॅसिव्ह फंडामध्ये गुंतवणूक केलेली योग्य राहील. सीझन इन्व्हेस्टरला हे सगळं माहिती आहे, तर त्यांनी नक्की अशा प्रकारच्या गोष्टींचा फायदा करून घ्यावा आणि त्याला एक्सपोजर घ्यावं, कारण त्याच्यात एक्स्ट्रा रिटर्न मिळण्याची त्या प्रॉडक्टमध्ये कपॅसिटी आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मग एखादा अनुभवी गुंतवणूकदार आहे आणि तो ऑलरेडी निफ्टी 50 इंडेक्स फंडात त्याची गुंतवणूक सुरू आहे, तर मग अशा वेळेला फॅक्टर फंडाकडे जाताना कोणत्या गोष्टी किंवा काय नेमकं ऍड त्यांनी करावं पोर्टफोलिओमध्ये? माझं म्हणणं त्यांनी 70-80% कोअरकडे राहावं आणि 15-20% त्यांनी फॅक्टर इन्व्हेस्टिंगकडे लक्ष द्यावं. त्याच्यात थोडं जेव्हा तो फॅक्टर इन्व्हेस्टिंगकडे जाईल तेव्हा त्यांनी ते वाचून घ्यावं की नक्की काय काय फॅक्टर्स आहेत. कदाचित मी असं म्हणतो नॉर्मली 2-3 वर्ष मोमेंटम चाललं नाही, तर कदाचित इथून पुढे मोमेंटमचे दिवस येऊ शकतात. थोडे ते फॅक्टर्स मधल्या सायकल्स पण त्यांनी त्या बघाव्यात. अनेकदा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग 5-5 वर्ष चाललं नाही म्हणून लोक लक्षच देत नाही, आणि हा एक गुंतवणूकदारांच्या मनातला किंवा हे मी म्हणेन की नॅचरल फिनॉमिना आहे की जिथे रिटर्न्स बनले नाहीत तिकडे कोणी लक्षच देत नाही. म्हणजे अनेकांनी 2 वर्षांपूर्वी गोल्ड सिल्वरकडे बघितलंच नव्हतं किंवा अनेकांनी 18-19 नंतर किंवा 20 नंतर स्मॉल मिड कॅपकडे बघितलंच नव्हतं. कारण का तर रिटर्न्स बनले नव्हते. अगदी जेव्हा 10% कॅपिटल गेन आला, लॉंग टर्म कॅपिटल गेन 2018 साली बजेटमध्ये, त्याच्यानंतर स्मॉल मिड कॅप हे कोविडच्या लो पर्यंत खालीच जात राहिले. बरोबर. सो लोकांनी तिकडे इन्व्हेस्ट करणं थांबवून टाकलं. तर अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. पण हे करताना हे किती ट्रिकी आहे समजून घे. अनेकदा एखादं सेक्टर पडतं. मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय, आयटी सेक्टर मधले TCS सारखा स्टॉक त्यांच्या पीक पासून 50%हून जास्त पडलाय. सो कदाचित तो जेव्हा 20-25% पडला असेल तेव्हा तो व्हॅल्युएशन वाईज अट्रॅक्टिव्ह असेल, इट मे हॅव बिकम अ व्हॅल्यू स्टॉक तेव्हा, तर मग तो व्हॅल्यू ट्रॅप म्हटला जाऊ शकतो कारण तो तिथून परत खाली पडलाय. बरोबर. सो हे खूप ट्रिकी आहे म्हणून एका फॅक्टरवरती अवलंबून राहू नये. सीझन इन्व्हेस्टरनी 70-80% कोर ठेवला आणि 20% इकडे एक्सपोजर घेतला तर तो नक्की त्याच्यातनं तरुण जाऊ शकतो आणि त्याला तो एक्स्ट्रा रिटर्न पण मिळू शकतो, अल्बिट ॲट अ लो कॉस्ट. म्हणजे हे पण महत्वाचं आहे की लो कॉस्ट का, कारण रूल बेस्ड ऍक्टिव्ह फंड आहे हा इन अ वे. सो तुम्हाला खूप ऍक्टिव्हली गोष्टी करण्याची गरज नाही. देर आर सेट पॅरामीटर्स, त्याच्यातच डेव्हिएशन्स घ्यायचे, तर त्याचा फायदा होऊ शकतो. येस. एकच शेवटचा प्रश्न आहे की आता पुढची 10-15 वर्षांचा जर विचार केला तर फॅक्टर इन्व्हेस्टिंग हे येत्या काळात ट्रेंड म्हणून वाढेल, फॅशन म्हणून वाढेल का, ते एक कुठेतरी तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ मजबूत करण्याचा पण एक अविभाज्य भाग म्हणून बघतील लोक? मी एक तुला सांगू, आता US मध्ये ऑलरेडी 50%हून जास्त पॅसिव्ह फंडांचं वेटेज आहे. आपण मागे ऍक्टिव्ह पॅसिव्हचाही चर्चा केली होती. भारतात आता जवळपास 17-18% पॅसिव्ह फंडांमध्ये गुंतवणूक झाली टोटल ऍसेट्स बेसच्या. सो तू जर का हे म्हणजे साधारण 82 लाख कोटीमध्ये 15-1 लाख कोटी रुपये भारतात आता 15-16 लाख कोटी हे इंडेक्स फंड आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटमध्ये गेले. सो ह्याच्यातच एक प्रकारचं मी म्हणेन मायनर चेंज करून आलेला हे स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंग आहे. सो कुठेतरी हा ट्रेंड नक्की वाढत जाईल आणि तो जाणं अपेक्षितच आहे, कारण आता AI पण आलेलं आहे. सो AI मुळे या फॅक्टर्सवरती जास्त चांगल्या प्रकारे वर्क केलं जाऊ शकतं, डेटा अनालिसिस फास्ट होऊ शकतं. अनालिस्ट ऑलरेडी हुशार आहेत, ते काम करतात, पण AI इज हेल्पिंग देम टू इम्प्रूव्ह देअर प्रोडक्टिव्हिटी. सो ह्या दृष्टीने ह्या फॅक्टर्सचं अनालिसिस करून कदाचित स्मार्ट बीटा इन्व्हेस्टिंग मध्ये डायनामिक वेटेजेस ठेवून कमी खर्चात जर का जास्त रिटर्न्स जनरेट करता येऊ शकले, जे आय एम शुअर हे येणार नजीकच्या काळात, तर हा ट्रेंड वाढतच जाईल असं नक्की दिसतंय. आणि म्हणून तर मी म्हणतो की लोकांनी याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे. अजूनही लोक म्युच्युअल फंडावरतीच थांबली आहेत, वेरॅज म्युच्युअल फंडाला जोडून आता SIF म्हणजे स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड, PMS, AIF, त्याच्यानंतर बॉन्ड पोर्टफोलिओचे PMS, ह्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट चाललेल्या आहेत, जसं आता स्मार्ट बीटा इन्व्हेस्टमेंट चालल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींकडे अजून गुंतवणूकदारांचं लक्षच गेलं नाही. अजूनही लोक स्वतःच्याच त्या विश्वात आहेत की म्युच्युअल फंड इज गुड इनफ. याचा नो डाऊट म्युच्युअल फंड्स आर सफिशियंट फॉर युअर ॲस्पिरेशन, बट अजून अनेक नवीन प्रोडक्ट्स उदयाला आलेली आहेत जी लोकांना सुटेबल असू शकतात, त्यांच्या ॲस्पिरेशनना पुरेशी ठरू शकतात.
तिकडे त्यांनी नक्की लक्ष दिलं पाहिजे. आता हा सगळा अभ्यास करणं कदाचित स्वतःहून शक्य नाही, म्हणून तिथे तुम्हाला आर्थिक गुंतवणूकदार सल्लागार म्हणजे आर्थिक सल्लागार किंवा डिस्ट्रीब्युटरची मदत होऊ शकते. अर्थात त्याच्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. मी स्वतः एक डिस्ट्रीब्युटर म्हणून मी हे सांगतोय असं नाही, पण एवढे सगळे प्लेथोरा ऑफ प्रॉडक्ट समजून घेणं हे खरंच चॅलेंजिंग होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही नक्की सल्लागार किंवा डिस्ट्रीब्युटरची मदत घेऊन तुम्ही यामध्ये तुमचं मार्गक्रमण करू शकता. येणाऱ्या कॉस्ट या तशाही डिस्क्लोज होतात. ही प्रॉडक्ट्स तशीही खूप लो कॉस्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा घेता येऊ शकतो. परफेक्ट. मला वाटतं आपण पटकन रॅपिड फायर घेऊया. हा. निफ्टी 50 की स्मार्ट बीटा? नवीन इन्व्हेस्टर्ससाठी निफ्टी 50 आणि अनुभवीसाठी स्मार्ट बीटा. सिंगल फॅक्टर की मल्टी फॅक्टर? मल्टी फॅक्टर नक्कीच. मोमेंटम की व्हॅल्यू? मी मोमेंटमचा फॅन आहे, पण जगभरात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगनी प्रचंड वेल्थ क्रिएट केलेली आहे. वॉरेन बफेट इज अ क्लासिक एक्झाम्पल. ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड की फॅक्टर फंड? मी ऍक्टिव्ह म्युच्युअल फंडाचा फॅन आहे. SIP की लमसम? आत्ताच्या मार्केटमध्ये लमसम, पण लॉंग टर्मसाठी SIP. ऍक्च्युली मला विचारशील तर जे तुझ्याकडे अवेलेबल आहे ते. सो आत्ता लमसम असेल तर लमसम, तुझ्याकडे लमसम नाही आणि SIP ची पॉसिबिलिटी तर SIP. ऍक्च्युली लमसम एफडी बरोबर कम्पेअर करायची आणि SIP रिकरिंग डिपॉझिट बरोबर. सो लॉंग टर्म मध्ये हे दोन्ही इक्विटी ओरिएंटेड प्रॉडक्ट म्हणजे लमसम किंवा SIP हे दोन्ही एफडी आणि रिकरिंग डिपॉझिटला बीट करतील. त्यामुळे हा ट्रिकी प्रश्न आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की दोन्ही सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ फंड्स. लार्ज कॅप इंडेक्स की फॅक्टरी इंडेक्स? मी फॅक्टरी इंडेक्स म्हणेन. बिगिनरसाठी योग्य की एक्सपिरियन्स्ड इन्व्हेस्टरसाठी योग्य फॅक्टर फंड? एक्सपिरियन्स्ड इन्व्हेस्टर्ससाठी, जसं आपण खुलासेवर चर्चा केली. एका वाक्यात सांगायचं तर फॅक्टर इन्व्हेस्टिंग मधली सगळ्यात मोठी चूक कोणती? एकाच फॅक्टरवरती बेट लावणं. येस, परफेक्ट. फॅक्टर इन्व्हेस्टिंग हा माझ्यासाठी पण खूप नवीन विषय होता, वेगळा होता, पण तो अगदी सविस्तर डिटेलमध्ये एक्सप्लेन केला, त्यामुळे मलाही काही गोष्टी कळल्या, काही गोष्टी आणखी समजून घेण्याची यातनं नव्याने एक आशा निर्माण झालेली आहे. मला खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही या थोडासा टेक्निकल विषय आहे, पण मला वाटतं की ही पण एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्टमेंटची, तर त्याकडे आपण डोळसपणे नक्की बघूया. काही प्रश्न असतील, शंका असतील तर आम्हाला आवर्जून विचारा. टीम बिग बग्स त्यांना नक्की उत्तर देईल. भेटूया पुढच्या भागात.